नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आज आपल्याला खूप छान अशी गंमत पाहायला मिळणार आहे. तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. नंदिनी, काव्या, जीवा, पार्थ यांच्या संगीत कार्यक्रमामध्ये सखी आणि कान्हा आलेले असतात. सगळ्यात आधी कान्हा स्टेजवर येतो आणि माईकमध्ये बोलत असतो, पण माईकमधून आवाजच येत नसतो. तर तो म्हणत असतो की अरे माईकमधून आवाज का येत नाहीये माईक दादा, असं म्हणून तो आवाज द्यायला जातो. तेवढ्यातच तिकडून सखी येते आणि सखी कान्हाला म्हणत असते की माईक मध्ये आवाज यायला बॅटरी कुठे आहे, असं म्हणून ती तिच्या हातामधली बॅटरी पुढे दाखवते त्याला. तर तो म्हणतो की अरे तुझ्याकडे कशी काय आली. तर सखी माईक मध्ये बॅटरी टाकून पुढे बोलू लागते, हाय मी सखी, आज ना मी माझ्या नवऱ्याच्या पावलावर पाऊल ठेवले, त्याने माईक चोरला, मी बॅटरी चोरली, असं म्हणतात सगळेजण टाळ्या वाजवत हसायलाच लागतात. तर इकडे काव्या म्हणत असते की कमाल कमाल, एक नंबर सखी. तर कान्हा सखीला म्हणतो की कौतुक करतायत तुमचं, लहान मुलींचं कौतुकच करतात सगळे, असं म्हटल्याबरोबरच हसायलाच लागतात. सखी चिडते आणि त्याला रागाने म्हणत असते की हापचड्डी, जास्त बोलू नकोस हा. तर कान्हाला थोडीशी लाज वाटते, तर तो तिला कानामध्ये म्हणत असतो की सगळ्यांसमोर असं मला हापचड्डी म्हणू नका प्लीज. तर जीवा तिकडून म्हणत असतो की ऐकू येतंय रे. तर सखी त्याला म्हणत असते की मी म्हणणार हापचड्डी हापचड्डी म्हणून ती सगळीकडे आता मोठमोठ्यानेच ओरडते. तर सगळेजण आता पुन्हा हसायला लागतात. तर कान्हा चिडतो आणि सखीला म्हणतो तुमचं काय चाललंय जीवा, यार तुम्ही तरी सांगा ना काहीतरी. सखी कानाला म्हणते अरे ते काय बोलणार, त्यांच्या बायका सुद्धा त्यांना अशीच काहीतरी नावाने हाक मारत असतील. तर जीवा आणि पार्थ म्हणत असतात की ए काय बोलते. तर आता काव्या सुद्धा लाजते आणि नंदिनी सुद्धा लाजते. तर कान्हा म्हणत असतो की हो का, मग सांगा बरं त्या कोणत्या नावाने हाक मारतात त्यांना. तेवढ्यातच तिकडून शौर्य ऊर्जा येतात. तर शौर्य म्हणत असतो की मिस्टर पसारेवाला आणि ऊर्जा म्हणते आर्किटेक्ट बोका. तर ह्या सगळ्यांना आश्चर्यच वाटतं आणि एकमेकांकडे बघत असतात. तर आता टाळ्या वाजवत असतात आणि स्माइल सुद्धा करत असतात. तर ऊर्जा म्हणत असते की आता ऊर्जा आणि शौर्य आलेले आहेत, तर कान्हा आणि सखी तुम्ही थोडंसं पाठीमागे सरका. असं म्हटल्याबरोबरच सखी म्हणते की हॅलो, एक मिनिट, आम्ही कशाला पाठीमागे सरकू, आणि ते पुढे पुढे करायला हे काय कोर्ट वाटते का तुम्हाला. तर शौर्य चिडतो आणि म्हणत असतो की ओ मॅडम, कोर्ट स्वतः घाबरतं ऊर्जा शिंदेला. कोर्टात ऊर्जा शिंदे बरोबर वाद करायचा नाही आणि कोर्टाबाहेर नाद करायचा नाही. सगळेजण आता मोठमोठ्यानेच ओरडतात आणि टाळ्या वाजवतात. तर सखी आणि कान्हा सुद्धा हसतात आणि कान्हा सखीला म्हणत असतो की बालिशपण आहे, ओ बालिशपण आहे, लहान आहेत ना ते. आणि त्यांना आता विचारतो कान्हा की लग्न झाले का तुमचं. तर शौर्य म्हणतो की त्यात काय होईल की, असं म्हणून तो ऊर्जाच्या खांद्यावरती हात टाकायला जातो. तर ती त्याला अडवते आणि म्हणत असते की ए काय चाललंय तुझं, नाही लग्न वगैरे काही झालं नाही आमचं. तर सखी कान्हा म्हणत असतात की तरीच आम्हाला वाटलं, त्यामुळेच तुम्ही असं वागत आहात. तर हे दोघे जण चिडलेले असतात. तर कान्हा म्हणतो की भांडतोय, बायकोची बाजू घेऊन भांडतोय. तर तो म्हणतो की पार्थ जीवा, तुम्हाला काही टिप्स द्यायच्यात का, त्याला लग्नाआधीच बायकोची बाजू घेऊन भांडतोय तो. तर जीवा म्हणतो की काय आहे, लग्न झाल्यावर बायकोच्या बाजूने नाही तर तो पुढे बोलणार. तेवढ्यातच पार्थ म्हणतो की बायकोच्या सोबत भांडावे लागते. तर इकडे नंदिनी काव्या चिडतात आणि त्या दोघांना मारायला सुरुवात करतात. तर जीवा म्हणत असतो की बघितलं का हे असं. तर कान्हा त्याला टाळी देण्यासाठी जात असतो. तर सखी त्याला अडवते आणि म्हणत असते की काय चाललंय. तर इकडे ऊर्जा म्हणत असते की चला आपल्यातल्या भांडणाचे सूर पुरे. तर शौर्य म्हणतो की संगीताला सुरुवात करूया, चला मॅडम निघूयात का आपण, ज्यांचं लग्न झालं आहे त्यांच्याकडे सगळी सूत्र सोपवूयात आणि आपण निघूयात. असं म्हणून ऊर्जा आणि शौर्य तिथून निघून जातात. तर आता कान्हा आणि सखी स्टेजवर उभा राहिलेले असतात. तर कान्हा म्हणत असतो की हॅलो माईकमध्ये बोलून. तर सखी म्हणत असते की येतोय म्हणजे तिला आवाज येतोय असं म्हणायचं असतं. तर कान्हा मुद्दाम तिला म्हणत असतो की कोण येतोय. तर सखी म्हणते की आवाज. तर कान्हा पण म्हणतो की हा आवाज येतोय. तर कान्हा पुन्हा म्हणतो की देशमुख यांच्या मुलाचं आणि मोहितेंच्या मुलीचं आता उद्या लग्न पार पडणार आहे आणि हे कुणामुळे शक्य होत आहे. तर मला असं वाटत आहे की हे त्यांच्या आई वडिलांमुळे होत आहे. आई वडिलांनी त्यांचं पालन पोषण केलं, त्यांना लहानाचं मोठं केलं, त्यांना चांगलं शिक्षण दिलं,
लहानपणी त्यांची अगदी लंगोट सुद्धा धुतली. आता असं म्हणतात सगळेजण त्याला म्हणतात की अरे काय काही पण बोलतोय. तर सखी म्हणते की अरे काय बास, आणि त्याच्या हातातून माईक घेते आणि म्हणते की काय तू कान्हा आहे म्हणून अख्खं महाभारत सांगणार आहेस का? आपण ज्यासाठी ते जमलेलो आहे त्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. तर आता तो म्हणतो की जेवायला का, चला. तर सखी म्हणते की अरे संगीताच्या कार्यक्रमाला आपण जमलेलो आहे, तुला तर ना काही पण सुचतं. तर सखी म्हणते की तर मंडळी आता आपण संगीताच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया आई वडिलांच्या डान्सने. तर सगळेजण टाळ्या वाजवतात आणि त्यांच्याकडे बघतात. तर सखी म्हणते की मुलीचे आई वडील येत आहेत एक छान असं सॉन्ग घेऊन. तर आता धनंजय इकडे उठत असतो, सगळेजण त्याला कॉंग्रॅच्युलेशन करतात. पार्थ त्याला भेटतो आणि आता सगळेजण टाळ्या वाजवतात आणि आता इथून पुढे आता सगळ्यांचे आपल्याला डान्स पाहायला मिळणार आहेत. तर तुम्ही ते टीव्हीवरती एन्जॉय करू शकता. तर येथेच थांबूया. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.